हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे रेड वेलवेट केक, आणि तो पण राऊंड बेसमधून किंवा राऊंड स्पॉन्जमधून हार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू. तर आपण बनवणार आहे रेड वेलवेट हार्ट शेप केक. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण हार्ट शेपमध्ये कसा कन्वर्ट करायचा ते हे सिंपल पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे. ओके, तर प्रथम काय करायचं, आपल्याला लेयर कट करायचे स्पॉन्जच्या, आणि याचे हाफ के जी केक बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने 3 लेयर कट करायच्या, आणि याच्यापेक्षा पण थोडंसं तुम्ही पातळ लेयर करू शकता, पण मोस्टली 3 लेयर ठीक आहे लागतातच. आणि क्रीममध्येच आपल्याला चीज क्रीम असतं, केकसाठी भेटतं ते डिलेक्टाचं जे चीज क्रीम आहे ते भेटतं, ते आपण याच्यामध्ये ॲड करायचे. तर त्याच्या जागी जर तुमच्याकडे चीज नसेल तर तुम्ही व्हाईट चॉकलेटचं गनाश बनवून तुम्ही यूज करू शकता चीज क्रीमच्या जागी, पण थोडंसं टेस्टमध्ये बदल येतो. रेड वेलवेट हा स्पेशल चीज क्रीममध्येच जास्त व्हायरल किंवा ट्रेंडिंग सध्या आहे म्हणजे तो परमनंटच आहे. तो रेड वेलवेट चीज क्रीमच केक लोकांना आवडतो. ठीक आहे, तर शुगर सिरपने आपण तिन्ही लेअरमध्ये करून क्रम कोट करून घेणार आहे, आणि नंतर प्लस मार्क करून आपण कट करणार आहे. तर तुम्ही विदाउट मार्क न करता तुम्ही कट करू शकता. जर तुम्ही डायरेक्ट कटिंग करायला गेला तर कमी जास्त होण्याची शक्यता असते, आणि तुमचा मग जो केकचा हार्ट शेप आहे तो प्रॉपर दिसत नाही. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की पहा. ठीक आहे, हां, तर आपलं आलं आहे कुठे क्रम कोटिंग करून घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, कस्टमरला तुम्हाला 1, 2, 3 तासानंतर केक द्यायचा असेल, तर क्रम कोट करून 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा. तर इथं मला लगेच द्यायचा होता म्हणून मी जस्ट क्रम कोट केलं पण, आणि लगेच कटिंग करून लगेच रेडी करून कस्टमरला दिला आहे केक. ओके, तर आता इथं आपल्याला प्लस मार्क करायचं आहे. प्लस मार्क करून चारी बाजूने आपल्याला क्रम कोट करून घ्यायचे, कारण आपण त्याच्यावरतीच ते नंतर स्टिक करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्रीमचा यूज तर लागतोच करायला. ओके, तर नाईफने आपण इथं प्लस मार्क करायचा, आणि प्लस मार्क करून प्रॉपर प्लस आला की दोन्ही बाजूने आपल्याला व्ही शेपमध्ये जो केकचा आहे तो अशा पद्धतीने कट करायचा. एवढंच घ्यायचा, जर जास्त कमी दोन्ही बाजू सेम झाल्या पाहिजेत अशा. मी लगेच बनवून लगेच कट करत आहे, त्याच्यामुळे थोडंसं कटिंगला प्रॉब्लेम होतो, कारण लेयर सेट झालेल्या नसतात. म्हणून जर तुमच्याकडे वेळ असेल तर 10-15 मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा, आणि नंतर मग तुम्ही त्याला कट करून नंतर आपण कन्वर्ट करू शकतो असं. ओके, तर स्टिक नंतर असं पाठीमागून स्टिक करायचं, आणि जास्तीत जास्त काय होतं, आणि लगेच क्रीमच्या ह्याच्यावरती स्टिक करून घ्यायचं. नाही तर मग जर तुमचा केक जर लॉंग डिस्टन्समध्ये डिलिव्हर करायचा असेल किंवा कोण कस्टमर घेऊन जाणार असतील तर डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित तिथं स्टिक झालं की नाही हे चेक करायचं, म्हणजेच थोडी क्रीम लावूनच प्रॉपर स्टिक करून घ्यायचं त्याला. ठीक आहे, आणि थोडंसं सेंटरमध्ये सरकवून घ्यायचा, कारण आपण राऊंडपासून कन्वर्ट करतो, त्याच्यामुळे जो पाठीमागचा स्पेस आहे तो एकदम ह्याच्यामध्ये येतं. ओके, तर पाठीमागं थोडंसं आपल्याला कट करायचं आहे. आणि शक्यतो हार्ट शेप केक हा राऊंडचा जो केक बेस असतो त्याच्यावरती पण बनवू शकतो, पण तिथं थोडंसं स्पेस कमी पडतो. आणि याच्यामध्ये प्लस प्रॉपर ह्याच्यावरती आपला केक पूर्ण बसतो, थोडासा स्पेस शिल्लक राहतो. तर आपल्याला पाठीमागचं थोडंसं कट करायचं आहे, कारण आपल्याला प्रॉपर
हार्ट शेप बनवायचा आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. ठीक आहे, इथेही क्रीमने क्रम कोट करून घ्यायचं आणि नंतर फायनलायझिंग करायची. ओके, नंतर जे आपण बाहेरून जे आयसिंग करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला चीज नाही ॲड करायचं. हवा तर थोडंसं ऑफ व्हाईट कलर रेडी करायचा. तो कसा होतो तर लिक्विड कलर घ्यायचा येलो कलरमधला आणि तो थोडासा एक ड्रॉपच, फक्त एक ड्रॉपमध्ये एकच थेंब फक्त मिक्स करायचा व्हाईट क्रीममध्ये आणि तो मिक्स करायचा. आणि नंतर मग त्याचा लुक जो येतो तो आपला चीजचा जो कलर असतो ना त्याच्यासारखा तो लुक दिसतो आणि छान दिसतो तो केक. प्रॉपर हार्ट शेप आपला रेडी झालेला आहे. वरतून पण आपल्याला क्रीमने आयसिंग करायची आहे. आणि प्लस पॉईंटमध्ये जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर तुमचा थोडासा क्रीम जास्त यूज होणार, प्लस तुमचा वेट जास्त जाणार. ओके, तर थोडंसं जर तुम्ही शिकत असाल किंवा नवीन ट्राय करत असाल आणि थोडंसं वेट जास्त जाण्याची शक्यता असते हार्ट शेपमध्ये, प्रॉपर हाफ kg नाही जात तर तो 700-600पर्यंत जातोच. ठीक आहे, आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे पूर्ण डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असते. ओके, आणि स्क्रॅपरने कॉम्ब करून घ्यायचं. ठीक आहे, आणि जे असे आपण फिनिशिंग करतो ना तर नाईफ दरवेळेस क्लीन करायचा, म्हणजे आपला केकला कुठे प्रॉपर फिनिशिंग येते. अशा प्रकारे आपला रेडी झाला आहे रेड वेल्वेट हार्ट शेप केक. ओके, तो दुसरा होता, हा दुसरा आहे. डेली तुम्हाला 3 ते 4 ऑर्डर जर पाहिजे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. एकदा तुमच्या प्रोडक्टची कस्टमरला टेस्ट कळली की ते तुमच्याकडे नक्कीच येतील. ऑर्डर तुमच्या कुठेही जाणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुमच्या रिलेटिव्स वगैरे कोण असतील तर कोण शिकत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. ओके, पूर्ण पण तुम्ही हा क्रम्सने पूर्ण कवर करू शकता आणि नाही केलं तरी चालेल, पण जर तुमच्याकडे क्रम्स एक्स्ट्रा असतील तर त्याचा यूज नक्की करा, वेस्ट घालवू नका काहीच. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.